शिवजयंती निमित्त शिवस्फूर्ती प्रतिष्ठान आयोजित शिवस्पर्श दशकपूर्ती महोत्सवाअंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ॲडव्होकेट शैलजा मोळक आणि प्रज्ञेश मोळक यांनी दिली. जय जिजाऊ. मी ॲडव्होकेट शैलजा मोळक, शिवस्फूर्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष. आम्ही यावर्षी शिवस्पर्श दशकपूर्ती महोत्सव आयोजित केलेला आहे आणि त्या निमित्ताने 4 दिवसाचा कार्यक्रम आम्ही बालगंधर्व येथे आयोजित केला आहे. तर त्या निमित्ताने कला दालनात भक्तिशक्ती प्रदर्शन, एक शिवस्पर्श एक चळवळ असं दशकपूर्तीचा एक विशेष अंक आणि इतर 5 पुस्तकांचे, त्याच्यामध्ये समृद्ध सहजीवनासाठी युथ कट्टा, खिरपीट, विचारशैली अशा 5 पुस्तकांचे प्रकाशनही डॉक्टर आह साळुंके यांच्या हस्ते होणार आहे. आणि याच दिवशी आम्ही गेले 10 वर्ष शिवस्पर्शच्या माध्यमातून दत्तक योजना ही चालवतो. शिवस्पर्श शैक्षणिक दत्तक योजनेअंतर्गत 10 मुलं आमच्याकडे शैक्षणिक दत्तक आहे, त्यांना प्रत्येकी रक्कम 5,000ची आम्ही शैक्षणिक मदत देतो. आणि इतर 2 पुरस्कार आम्ही दरवर्षी देत असतो. महाराणी ताराराणी पुरस्कार यावर्षीचा कॉम्रेड मुक्ता मनोहर यांना आणि शिवपुत्र छत्रपती शंभूराजे पुरस्कार शाहीर संभाजी भगत यांना आम्ही देणार आहोत. या सर्व कार्यक्रमासाठी डॉक्टर आह साळुंके, डॉक्टर बाबा आढाव, पुरुषोत्तम खेडेकर उपस्थित राहणार आहेत. आणि याच निमित्ताने शिवाजी अंडरग्राउंड भीमनगर मोहल्ला हे नाटकाचंही आयोजन आम्ही केलेलं आहे. तसेच या ठिकाणी शिवस्फूर्ती या आमच्या निवासस्थानी इथं आम्ही गाठीभेटी असा उपक्रम गेले 4 वर्षापासून घेतो. इथंही हजारो लोक दरवर्षी येत असतात शिवजयंतीच्या निमित्ताने. आणि शिवस्पर्शच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत सहजीवन अंक, महिला विशेषांक, संस्था परिचय, युवा विशेषांक, विवाह विशेषांक, वाचन संस्कृती असे आतापर्यंत 14 अंक आम्ही प्रकाशित केलेत. सगळ्या शिवप्रेमींचा आणि पुरोगामी चळवळीतल्या सर्व समाज कार्यकर्त्यांचा प्रतिसाद असल्यामुळेच आम्ही हे काम करू शकतोय आणि याच निमित्ताने आम्ही या महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. माझं नाव प्रज्ञेश शैलजा ज्ञानेश्वर मोळक. मी शिवस्फूर्ती प्रतिष्ठानचा सचिव आहे. शिवस्पर्शचे 10वे वर्ष व शिवजयंतीनिमित्त शिवस्पर्श दशकपूर्ती महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. 18 ते 21 फेब्रुवारी तो बालगंधर्व येथे होणार आहे. तर त्यानिमित्त आपण भक्तिशक्ती नावाचे छायाचित्र प्रदर्शन आपण 4 दिवस कला दालनात भरवलेले आहे. त्या कला दालनामध्ये आपण त्या प्रदर्शनात आपण पालखीतील म्हणजे देहू ते पंढरपूर आणि आळंदी ते पंढरपूर ह्या 2 पालखी सोहळ्यातील काही फोटोग्राफ्स आणि प्रमोद मांडे यांच्या शिवदुर्गचे साधारणतः 450 फोटोग्राफ्स आपण तिथे एकत्र मांडत आहोत. वारकरी संप्रदाय हा भक्तीचं प्रतीक आहे आणि किल्ले हे शक्तीचं प्रतीक आहे. त्यानिमित्ताने आपण भक्तिशक्ती नावाचे एक्झिबिशन 4 दिवस भव्य दिव्य स्वरूपात तिथे ऑर्गनाईज करत आहोत. त्यात स्वप्नील मोरे, प्रज्ञेश मोळक, मी स्वतः आणि प्रमोद मांडे असे आमच्या 3घांचे फोटोग्राफ्स असतील. तरी आपण सर्व शिवप्रेमींनी व पुण्यातील सगळ्या रसिकांनी भरघोस प्रतिसाद देऊन शिवस्पर्श दशकपूर्ती महोत्सवाला उपस्थित राहावे अशी नम्र विनंती. इंटरनेट सारख्या गोष्टींमुळे वाचन संस्कृती कमी झाल्यासारखी वाटत असली तरी शाश्वत ज्ञानासाठी ग्रंथ वाचनाशिवाय पर्याय नाही, असे मत मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोतापल्ले यांनी व्यक्त केले. शुभम साहित्यतर्फे आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन कोतापल्ले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. सकाळ माध्यम समूहाचे कार्यकारी संपादक गोविंद घोळवे, नगरसेवक विशाल तांबे, आप्पा रेणुसे, शुभम साहित्य संचालक कुणाल ओबासे उपस्थित होते. कोतापल्ले म्हणाले, वाचन संस्कृती कमी होत असल्याची चर्चा वरचेवर होते, मात्र लहान खेड्यांमध्ये वाचक वर्ग निर्माण होत आहे. या वाचकांपर्यंत सर्व पुस्तके पोहोचवण्याचे आव्हान आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून सर्व प्रकाशकांची तसेच लेखकांची पुस्तके प्रत्येक वाचकापर्यंत पोहोचू शकतात. वाचन संस्कृतीकडे सध्याच्या काळात दुर्लक्ष होत आहे, अशी खंत व्यक्त करत घोळवे म्हणाले, बुद्धिजीवी व राजकीय व्यक्ती ज्या वेळेस एकत्र येतील तेव्हाच राज्याचा विकास होईल. ग्रामीण भागातील वाचकांपर्यंत पुस्तके पोहोचवण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यायला हवा. आचार्य अत्रे सभागृहामध्ये 28 एप्रिल पर्यंत सकाळी 9:30 ते रात्री 9 या वेळेत प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहणार आहे. शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा राम कदम कलागौरव पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार आनंद पत्की यांना जाहीर करण्यात आला. गणेश कला क्रीडा रंगमंच येथे दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता जलसंपदा मंत्री सुनील तटकरे, उद्योगपती DS कुलकर्णी, खासदार सुप्रिया सुळे, महापौर वैशाली बनकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहेत. या प्रसंगी शिवाजी महाराजांचा जीवनपट उलगडणारे शिवबा ते शिवराय हे संगीत नृत्यनाट्य सादर होणार आहे.
प्रत्येक व्यक्तीने कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावून निसर्गाचे पाईक बनले पाहिजे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर अनिल अवचट यांनी व्यक्त केलं. प्रभात रोड येथील राष्ट्रीय फिल्म संग्रहालय येथे ग्रीनी द ग्रेट संस्थेच्या वतीने कचरा व्यवस्थापन समस्येवर तयार करण्यात आलेल्या मॅनेज युअर गार्बेज या गेमच्या सीडीचे आणि डॉक्टर संगीता बर्वे लिखित कचऱ्याचा राक्षस ग्रीनी या एकांकिका पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाप्रसंगी डॉक्टर अवचट बोलत होते. अध्यक्षस्थानी निवृत्त विभागीय आयुक्त प्रभाकर करंदीकर होते. यावेळी सिटी प्राईडचे संचालक प्रकाश चापळकर, ग्रीनीचे संचालक सुनील बोंडगे आदी उपस्थित होते. डॉक्टर अवचट म्हणाले की शहरात हजारो टन कचरा निर्माण होत असल्यामुळे त्याचा निसर्गावर मोठा ताण पडत आहे. ओला आणि सुका कचरा वेगळा न केल्याने गायीसारखे प्राणी कचऱ्यातील अन्नपदार्थासह प्लास्टिक खाऊन मरतात. त्यामुळे कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याची गरज आहे. गेममधील ग्रीनीने प्रत्येक माणूस काय करू शकतो हे दाखवून दिले आहे. परित्राणाय युथ फॉर चेंज या महाविद्यालयीन तरुणांच्या संघटनेतर्फे चला उठा सज्ज व्हा या मोहिमेचे आयोजन करण्यात आले. सोमवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते मोहिमेचे उद्घाटन होणार आहे. डॉक्टर सतीश राजमाचीकर व प्रवीण निकम यांनी ही माहिती दिली. एस.एम. जोशी सभागृह येथे सायंकाळी 5 वाजता उद्घाटनाचा कार्यक्रम होईल. यात 10 वॉर्डांमध्ये 25 तरुण तरुणीचा गट करण्यात येईल. त्या भागाची पाहणी करून तेथील वंचित मुलासाठी अभ्यास वर्ग तसेच विविध प्रश्नांसंदर्भात जनजागृती करण्यात येईल, असे राजमाचीकर यांनी सांगितले. सध्या संघटनेत विविध महाविद्यालयातील 40 विद्यार्थी सहभागी आहेत. विद्यार्थ्यांनी या मोहिमेसाठी मोठ्या संख्येने पुढे यावे असे आवाहन निकम यांनी केले. भावे हायस्कूलच्या वतीने 14 फेब्रुवारी हा दिवस मातृपितृ पूजनाने साजरा करण्यात आला. आपापसातील मतभेद, द्वेष, तिरस्कार विसरून आपलेपणा, प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. परंतु व्हॅलेंटाईन डेचे रूप बदलून मूळ संकल्पना बाजूला पडत आहे. यामुळेच भावे हायस्कूलमध्ये हा दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. संस्कारित, संयमी, सदाचारी, सुखी आणि समाधानी जीवनाच्या मार्गावर चालून आपले कल्याण करावे यासाठी श्री योग वेदांत सेवा समितीच्या साधकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रपती पुरस्कार विजेते श्री वा कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांबरोबरच पालकांशी संवाद साधला. मुख्याध्यापक के.एन. अर्नाळे, पर्यवेक्षक पंडितराव पाचकुडवे, पर्यवेक्षिका विजयमाला घुमे, शशिकला भागवत, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेश तनपुरे उपस्थित होते. हा ज्या पद्धतीने व्हायला हवा आहे, प्रेम दिवस म्हणून आपण साजरा करतो. मग ते आई वडिलांच्या विषयी असतं, भाऊ बहिणींच्या विषयी पण प्रेम असतं, पण त्याचा विपर्यास आपल्याला होताना दिसून येते. म्हणून सध्या मात्र या वेगळे स्वरूप जे आपल्याला दिसून येते, हा विपर्यास टाळण्यासाठी मुला मुलींनी आपल्या आई वडिलांचे आदराने पूजन करण्याची गरज आहे. आई वडिलांनी आपल्या मुलांवर प्रेम करावे, परस्परांमध्ये ईश्वरीय अंश पाहावा. या संदर्भामध्ये एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे, ती कार्तिक स्वामी आणि गणपतीची. प्रदक्षिणा घालून समोर उभा राहा आणि आई वडिलांना आता वाकून नमस्कार करा. वडिलांना अगोदर वाकून नमस्कार केल्यानंतर समोर संभाजीच्या गुडघ्यावरती त्यांच्याकडे पहा, सगळे आईच्या डोळ्याकडे पहा, वडिलांच्या डोळ्याकडे पहा, आई वडिलांच्या मुलांच्या डोळ्याकडे पहा. एक वेगळ्या प्रकारचं टेक्स्ट असतं त्या अशा आकाशाची पूर्ण करण्यासाठी सत्य होईल की नाही हे संसाराची तिजोरी आपण आपल्या आशीर्वादाच्या माध्यमातून द्यायची आहे. थांब रे थांब. मनात काहीतरी वेगळे तुमच्या मनात असलं पाहिजे. आईवडिलांच्याकडून अपेक्षा किंवा आईवडिलांनी मुलांच्याकडून काय अपेक्षा असतील तो नमस्कार करतोय. कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सर्व कामगार संघटनांनी 20 आणि 21 फेब्रुवारी रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. या संपामध्ये राज्यातील 30,000हून अधिक कर्मचारी सहभाग होणार असल्याची माहिती राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे सहसचिव मारुती शिंदे, विष्णू माकर, सुनील कुंभार यांनी पत्रकार परिषदेत दिली. अनुकंप तत्वावरील नियुक्त्या पूर्वीच्या धोरणानुसार कराव्यात. 5 दिवसाचा आठवडा व निवृत्तीचे वय 60 वर्षे करावे. थकीत महागाई भत्ता व इतर भत्ते त्वरित द्यावे. सर्व कामगार कायद्यांची कडक अंमलबजावणी करावी. कंत्राटी कामगारांना कायम करावे अशा विविध मागण्यांसाठी हा संप पुकारला आहे. या संपामध्ये 11 प्रमुख कामगार संघटना सहभागी होणार असून 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर कामगारांचा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.
एकत्र आलेलो आहोत. असा ऐतिहासिक लढा आम्ही देणार आहोत. भारतातील 11 मुख्य संघटना यामध्ये सर्वजण एकत्र आलेले आहेत आणि एकमुखी निर्णय झालेला आहे की आपण देशव्यापी हा दोन दिवसाचा संप करत आहोत. त्यामध्ये सर्वजण सहभागी होणार आहेत. याचे मेन कारणामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे आणि कुठल्याही प्रकारच्या भरत्या होत नाहीयेत. कर्मचारी रिटायर जास्त होते. बरीचशी कार्यालय कर्मचाऱ्यावर ताण असणारं कामकाज करीत आहे. त्यामध्ये अनेक आमच्या काही मागण्या आहेत. त्या मागण्यामध्ये प्रामुख्याने आमचे महागाई भत्त्याची 25 महिन्याची 35 महिन्याची थकबाकी राहिलेली आहे. केंद्राप्रमाणे 6वा वेतन आयोग मिळाला, पण त्यातील ज्या काही त्रुटी आहेत त्या तशाच राहिलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने वाहतूक भत्ता आहे, शैक्षणिक भत्ता आहे. त्याच्यानंतर ज्या वेतन आयोगामध्ये शिफारशी आगाऊ वेतनवाढीच्या केल्या होत्या त्याही मिळालेल्या नाही आहेत. तसेच अनुकंपा नियुक्त्या पूर्वीच्या धोरणाप्रमाणे झाल्या पाहिजेत, त्या काही होत नाही. त्याला पर्सेंटेज वगैरे काही येत आहे आणि त्यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही. कर्मचारी निधन झाल्यानंतर त्याचं कुटुंब फार रस्त्यावर येत आहे. त्यांच्या आल्यापेष्टा आम्हाला खरं पाहत नाहीत. अशा प्रकारच्या विवंचना आज आमच्या समोर आहेत. त्याचप्रमाणे केंद्राप्रमाणे ज्या काही शिफारशी आहेत त्याप्रमाणे 5 दिवसाचा आठवडा झाला पाहिजे. तसंच निवृत्तीचं वय 60 झालं पाहिजे, जेणेकरून आपल्या शासनाच्या तिजोरीमध्ये वाढच होईल आणि ही काय बचतीचा जो काय संकल्प आहे ती योजना राज्य सरकारी महासंघाचे सरचिटणीस आदरणीय रगकर्णिक यांनी शासनाला दिली होती, पण त्याची अंमलबजावणी झालेली नाहीये. संघटनेच्या कार्यामध्ये दिलेले संघटनेला जे काही कार्यालय दिले त्याचं भाडं वसूल करण्याचा काय असा आहे शासनाचा.